Hello friends, last period we have seen some questions of language study. There are two questions we have seen. आपण दोन प्रश्न पाहिले आहेत. First question, write complete the words by using correct letters. And second one, copy the sentence. आता खरं तर असतं की copy the sentence बंद झालेलं आहे, तो विचार जात नाही, पण तरी पण एक माहितीसाठी आपण तो घेतला प्रश्न. जरी समजा विचारला, समजा तुम्ही त्याच्यामध्ये घेतलं तर आपल्याला माहिती असू दे फक्त कॉपी द गिवन सेंटेन्स. फक्त ते बहुतेक एवढा सोपा प्रश्न तर कधी कॅन्सल केलेला आहे, काय हरकत नाही. अँड नाव वी कंटिन्यू द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ द लँग्वेज स्टडी. आणि ते क्वेश्चन आपण 3 बघूया. आपण प्रश्न घ्या, स्टार्ट कुठला प्रश्न असूया, पुढचा प्रश्न बघूया आपण. पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग. Punctuate the following. असं काय पंक्च्युएट म्हणजे वाक्य शुद्धीकरण. द फॉलोइंग सेंटेन्स. देयर आर सम सेंटेन्स. आता तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असं दोन प्रश्न विचारतील, तर आपण जास्त तयारी, फक्त प्रश्नपत्रिकेमध्ये 2 आहेत, पण आपल्याला तयारी करायला काय किती पण आपण वाक्य तयारी करू शकतो. हां बघूया आपण. नंबर 1, Ram is a clever आपण अवतरण चिन्हात घेऊया. He said this is my pen. आता हे वाक्य आपल्याला काय करायचंय, पंक्च्युएट करायचंय, म्हणजे वाक्य शुद्धीकरण करून लिहायचं. वाक्य शुद्ध काय केलं पाहिजे, वाक्य शुद्धीकरणाचे नियम बघतो आपण इंग्रजीमध्ये. when we write the sentence, that time first word or first word of the sentence and first word of the sentence must be in capital letter. म्हणजे जेव्हा वाक्याची सुरुवात जेव्हा करत असतात तेव्हा वाक्यातील पहिला शब्द आणि त्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल मध्ये असलं पाहिजे. आणि जर समजा व्यक्तीचं नाव, गावाचं नाव, एखाद्या विशिष्ट ठिकाणाचं नाव असेल तर त्याचं देखील पहिलं अक्षर कॅपिटल घ्यायचंय. त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी स्वरूप द्यायचं आहे. आणि एखाद्या तोंडचं वाक्य असेल तर ते सिंगल अवतरण चिन्ह बघा, सिंगल इनवर्टेड कॉमा और डबल इनवर्टेड कॉमा मध्ये लिहायचं बघा. when the sentence of the speaker, that the sentence should be in a single inverted comma or double inverted comma मध्ये लिहायचं. ठीक आहे, बघूया आपण. तर ही सेड दिस इज माय पेन. आता या ठिकाणी याच्या हीच तोंडचं वाक्य आहे, म्हणून हे दीर्घ कुठलं वाक्य आहे, दिस इज माय पेन. ही दिस इज माय पेन हे कुठं आलं पाहिजे, तर अवतरण चिन्हात आलं पाहिजे. आता बघूया आपण याची सुरुवात करतो. मी पहिले एच कॅपिटल. ही सेड या ठिकाणी रेपुटेड अवतरण चिन्हाच्या बाहेर असल्यामुळे त्या ठिकाणी कॉमा येईल. कॉमा करताना हा जो खालचा कॉमा आहे त्याची असा वरती गाठ खाली रेषा यायला पाहिजे. अवतरण चिन्ह उलटे करायचे. अवतरण चिन्हामध्ये हे जो हा कॉमा जो आहे डबल कॉमा किंवा सिंगल कॉमा असेल, सिंगल और डबल कॉमा असेल तेव्हा खाली गाठ करायचे आणि परत पहिला अक्षर या ठिकाणी हे वाक्य अवतरण चिन्हात दिलं असल्यामुळे परत दीर्घ टी कॅपिटल. This is my pen. आणि अवतरण चिन्ह कंप्लीट. इथं मात्र काय करायचंय, हा अवतरण वरती गाठ करायचे
आणि इथं पूर्ण अशा प्रकारे. सेकंड वन पुस्तकात बघा आपण is that so said Mrs. पाटील. आता हे is that so हे सेंटेन्स इन अ डायरेक्ट स्पीच राईट ना, कारण का हे मिसेस पाटील यांचं वाक्य आहे, तोडचं वाक्य आहे. आणि काय करायचं हे अवतरण चिन्हामध्ये येईल, सुरुवातीला अवतरण चिन्हामध्ये येईल, बरोबर आहे इथं. परंतु या अवतरण चिन्हातला पहिला शब्द कुठला इज आणि त्याचं पहिलं फर्स्ट लेटर आय राईट इन मस्ट बी इन अ कॅपिटल लेटर इज दॅट सो आणि इथपर्यंत संपलेलं आहे. पण हे या वाक्याने संपले म्हणजे या इज सुरुवात झालेली आहे, म्हणजेच याचं पहिला हे काय प्रश्नाचं वाक्य आहे. व्हेन we start the sentence of helping verb. जेव्हा आपण helping verb वाक्य सुरुवात करतो तेव्हा the sentence is interrogative or question. ते वाक्य कसं असतं, प्रश्नाचं वाक्य असतं आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नाचं वाक्य आहे, या ठिकाणी प्रश्न असते याचं चिन्ह आणि अवतरण चिन्ह कंप्लीट कंप्लीट. इथं सेड मिसेसचं एम कॅपिटल पूर्ण आहे, वास्तव नेहमी शॉर्ट फॉर्म आहे मिसेस आणि पाटील नाव असलेलं पहिलं अक्षर कॅपिटल आणि पूर्ण इथं पूर्ण. अशा पद्धतीने हे पंक्ती इज दॅट सो सेड मिसेस पाटील असं वाक्य हे पंक्चुएटचं वाक्य असं होईल. हे कसं वाक्य होईल समजा असं पण येतील और इन्व्हर्टेड कॉमा येतील, सॉरी एक्सक्लेमेशन मार्क येतील. कसं करायचं, व्हॉट इज युअर नेम, या ठिकाणी हा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन असल्यामुळे सुरुवात कशी आपण व्हॉट या शब्दाने सुरू होते आणि व्हॉटचं पहिला अक्षर डब्ल्यू कॅपिटल. व्हॉट इज युअर नेम आणि इथं त्याच्या ऐवजी काय करायचंय क्वेश्चन मार्क. ओके क्वेश्चन मार्क. बरं असू द्या. गणेश शेड गिव्ह मी ग्लास ऑफ वॉटर. हे गणेशचे तोंडचं वाक्य हे गिव्ह मी ग्लास ऑफ वॉटर अवतरण चिन्हामध्ये येईल, बरोबर आहे का. पण हे बोलण्याला गणेश सुरुवातीच्या ऐवजी गणेशचं जी कॅपिटल गणेश सेड कॉमा अवतरण चिन्हामध्ये गिव्हचं जी कॅपिटल पुन्हा गिव्ह मी glass of water आणि अवतरण चिन्ह कंप्लीट पूर्ण. पुढचं वाक्य बघा.
किंवा त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलं समजा. आपण कसं लिहायचं बघा, या ठिकाणी सुरुवात झालेली आहे हाव या शब्दाने. हावचं एच कॅपिटल पाहिजे. हाव ब्युटिफुल इट इज. इथं हा प्रश्न येणार नाही, काय येईल? एक्सक्लेमेशन मार्क येईल. ओके, एक्सक्लेमेशन मार्क. हाउ ब्युटिफुल इट इज. हाउ ब्युटिफुल इट इज. ठीक आहे, अशा प्रकारे पंक्च्युएट द फॉलोइंग असं करायचंय. नाउ वी सी द नेक्स्ट क्वेश्चन. आपण पुढचा प्रश्न बघूया याच्यामधल्या गोष्टीमधलाच. Question number 4. Make 4 words. Make 4 words minimum of 3 letters. 3 letters using the letters in the given words. In the given words वंडरफुल. मग काय करायचं आपल्याला? मेक 4 वर्ड्स. आपल्याला 4 शब्द बनवायचे. मिनिमम ऑफ 3 लेटर्स. कमीत कमी 3 अक्षर असलं पाहिजे एखाद्या शब्दामध्ये. युजिंग द लेटर्स इन. Using letters in the given wonderful. आपल्याला वंडरफुल या शब्दाचे कमीत कमी किती लिहायचे? आपल्याला 4 शब्द लिहायचे. ओके, ठीक आहे. तर पहिला हा एक शब्द येईल वंडर. त्यानंतर फुल येईल. त्यानंतर UNDER अंडर पण येईल. अंडर. ONE वन पण येईल. ONE वन. ओके, वन पण येईल. वन. विनचा भूतकाळ ओन. WON. विनचं पास्ट टेन्स ओन. वन पण येईल. आपण तरी 4 सांगितले लिहायला. 1 2 3 4 5 झाले. आपण किती पण कमी 4-5 आपण लिहायला पाहिजे. अजून बघा कसं होतंय का? येते का बघा. FOND फॉन्ट किंवा FOUND फॉन्ट पण आहे बघा. FOUN आणि T फाउंड. असे बरेचसे आपण त्या ठिकाणी शब्द लिहू शकतो. ठीक आहे, आता हे जरा आपल्याला या वंडरफुल शब्दापासून आहे. दुसरं घेऊ आपण. आता हे नंतर एक झाला, हा दुसरा घेऊ आपण. याच्यावर दिला बघा
बघू स्ट्रेंज घेऊ आपण. स्ट्रेंज बघा याच्यापासून कुठला दिलाय तर बघा SANG सॅंग. सॅंग आहे. STR नाही RAN रॅन. STAG स्टॅट. STAG स्टॅट. AG एज. एज पण आहे ना. RAT रॅट. RAT किंवा स्टार का STAR स्टार. STAR स्टार. समजलं. आपल्याला काय करायचंय तो दिलेला शब्द जो आहे गिवन वर्ड्स राईट फॉर मिनिमम राईट 4 वर्ड्स बट मिनिमम 3 लेटर्स. 4 शब्द पाठवायचे पण कमीत कमी 3 अक्षराचा एक शब्द असला पाहिजे. 2 अक्षराचा नाही चालता. 3 अक्षर मिनिमम 3 लेटर्स. when you make a new words that temp minimum 3 letters in each word. तर प्रत्येक शब्दामध्ये 3 अक्षर असले पाहिजे. कमीत कमी 3 असे 4 कविते बनवायचे. तर सॅंग, रॅन, स्टॅग, एज, रेड, स्टार. अजूनही परीक्षेत बोलते ठिकाणी ज्या मुलांचा शब्दसंग्रह चांगला आहे तर त्याला आम्ही फक्त कमीत कमी 4 सांगितले. आपण 5-6 तर ठिकाणी बनवायचे. ठीक आहे. अजून एक पुढचं बघूया आपण. नंबर 3 thoughtful. आता ह्याचं बनवा तुम्ही. thoughtful THOUGHEFUL. thoughtful याचं तुम्ही बनवायचं आहे. आणि अजून 2 तुम्ही बनवायचे ते सांगतो तुम्हाला. thoughtful एक बनवा. फोर्थ वन तर thoughtfulचा आपण बनवूया तयार करूया बघा आपण. आणि तुम्हाला तो देतो बघा. TH thought किंवा दोई THOUGH दो. हां HUG hug. HUG hug. त्यानंतर HUT हट. हट म्हणजे झोपडी. ठीक आहे ना. ठीक आहे. 1 2 3 4 झालेत. अजून बघा आपण बरेचसे बनवू शकतो. तर आपल्याला थोडंसं हे पाहिजे. GOT गॉट हे बोलू शकतो. ठीक आहे. 3 झाले भरपूर. ब्रदर हे बघा
तुम्ही बनवा. 5 प्लेग्राउंड सुद्धा काय करा बनवायचे. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट ऑफ द लँग्वेज स्टडी वी विल सी नेक्स्ट पिरियड. आपण काय करूया पुढच्या तासाला पोया राहिला बघ.